आता जो टॉपिक स्टार्ट करतोय ना आपण, तो तुमच्या प्रॅक्टिकल मधला लेवल 1+2 प्रॅक्टिकल मधला लेवल 4 काय लेवल 7 आणि 8 पर्यंत आहेच, इम्पॉर्टंट आहे. तर तो आहे सूक्ष्म व्यायाम. ओके, नाउअडेज सूक्ष्म व्यायामची थोडीशी क्रेज वाढली आहे योगामध्ये. आधी इतकी नव्हती, इम्पॉर्टंट नव्हतं इतकं, पण सूक्ष्म व्यायाम असे झालेत व्यायाम की ज्याला फिजिओथेरपीमध्ये पण फॉलो केले जातात. ओके, म्हणजे हार्डली ते किती 1950s मध्ये किंवा 40s-50s मध्ये एक 80-90 वर्षांपूर्वी सूक्ष्म व्यायाम ते म्हणजे ज्यांनी कोणी प्रपोगेट केले त्यांनी प्रपोगेट केले, आणि फाउंडर जो कोणी आहे, फाउंडर वेगळा आहे आणि प्रपोगेटर वेगळा आहे. तर त्यांनी एक 80-90 वर्षांपूर्वीच काढलेले आहेत, पण तेव्हा त्याचं इम्पॉर्टन्स इतकं नव्हतं. आता त्याचं इम्पॉर्टन्स इतकं वाढलंय की प्रत्येक जॉईंट सूक्ष्म व्यायाम म्हणजे सूक्ष्म का म्हणतो आपण त्याला, कारण सटल आहे. ओके, एकदम बारकावेने काम करणार आहे, आणि प्रत्येक जॉईंट वरती, प्रत्येक जॉईंट मधल्या प्रत्येक टेंडन, लिगामेंट, अशा प्रत्येक ह्याच्यावरती काम करणारे असे सूक्ष्म व्यायाम आहेत. आणि त्याला मेडिकल सायन्समध्ये पण इम्पॉर्टन्स आलंय, कारण फिजिओथेरपीमध्ये पण त्यातले बरेचसे एक्सरसाइज घेतलेत, ऍक्सेप्ट केलेत, आणि ते त्यांच्या क्लायंटला देतात. ओके, म्हणजे करायला देतात, जेणेकरून हे असे शोल्डरचे वगैरे प्रॉब्लेम्स असतात ना, फ्रोझन शोल्डर्स आहेत किंवा अपर बॅक पेन आहे, हंच बॅक आहे, अशा गोष्टींसाठी ते यूज करतात. ओके, सो याचा इम्पॉर्टन्स आता वाढलाय आणि हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आमच्या वेळेस पण एक असे व्यक्ती होते, म्हणजे आमच्यासोबतची जी एक्झाम देणारी मुलगी होती, जे तिला फक्त विचारलं की काय आहे सूक्ष्म व्यायाम म्हणजे काय, तिला ते सांगताही नाही आले. सूक्ष्म व्यायाम म्हणजे काय हेच त्यांना शिकवलं नव्हतं. ओके, सो अशा टाईपचं काय हे करू नका, जे शिकवलंय ते बघा. म्हणजे अशाही मुली किंवा असंही इन्स्टिट्यूट आहे ज्याच्यामध्ये सूक्ष्म व्यायाम घेतच नाही. ओके, त्याला इतकं इम्पॉर्टन्स देत नाहीत, पण ते फार इम्पॉर्टंट आहेत आणि तितकेच युजफुल पण आहेत. नुसते इम्पॉर्टंट नाही आहेत, युजफुल पण आहेत. ओके, सो हे तुम्हाला, ह्याचं मी पीडीएफचं जर ना स्कॅन कॉपी घेतली, कारण जेव्हा तुम्हाला पीडीएफ तुम्हाला जेव्हा पाठवले होते ना तुमचे जे काही बंच आहे तो, त्यावेळेस हे बुक नव्हतं माझ्याकडे. हे लेवल 4चं बुक आहे. लेवल 4च्या बुकमधून हे शिकवते. ओके ओके, सो प्रॅक्टिकल 2 पासून पुढचं बघायचं. ओके, फॉर द स्टडी ऑफ षटकर्मा अँड शुद्धिक्रिया ॲज पर घेरंड संहिता, सॉरी प्रॅक्टिकल 2 नाही, प्रॅक्टिकल 3 पासून सूक्ष्म व्यायाम अँड स्थूल व्यायाम यातला मेन फरक. ओके, म्हणजे सूक्ष्म व्यायाम स्थूल व्यायाम बद्दल आपण आता बघणार आहोत. सो सूक्ष्म म्हणजे जसं मी सांगितलं सटल, आणि स्थूल म्हणजे ग्रॉस. जे डोळ्यांनी दिसतं ते स्थूल, ते ग्रॉस असतं, आणि सूक्ष्म म्हणजे सटल, जे सरळ डोळ्यांनी बघू शकत नाही. तर हे जे आहेत ना, हे पाठ करायचे ना, संस्कृत वर्ड आणि त्यांचे इंग्लिश मिनिंग. म्हणजे तुम्हाला कसं आहे, क्वेश्चन कसा असतो की शो मी कटिशक्ती विकासका 1, 2, 3, 4 अँड 5, म्हणजे कमरेचे व्यायाम करून दाखवा असं त्यांना म्हणायचं असतं. पण कटिशक्ती विकासका करून दाखवा असं ते तुम्हाला प्रॅक्टिकलला विचारतात. मग कटी म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, आणि विकासक म्हणजे काय, हे प्रत्येक जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ पण माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हे इथं दिलेले आहेत बघा, संस्कृत वर्ड आणि त्यांचे इंग्लिश मिनिंग दिलेले आहेत. सो ते मिनिंग पाठ करणं गरजेचं आहे. ओके, ते मी वाचत नाही, ते तुम्ही नंतर वाचा. ओके, आपण स्टार्ट करणार आहोत नेक मुवमेंट पासून. ग्रीवा शक्ती विकासका 1, 2, 3 अँड 4. मग याच्यामध्ये लेफ्ट अँड राईट जर्क असतो. फर्स्ट मध्ये आपण करणार होता, मी फक्त एकदा रिवाइज करतेय, म्हणजे तुम्हाला आपण जेव्हा प्रॅक्टिकल करू तेव्हा कळेल. लेफ्ट टू राईट जे आपण घेतो दॅट वन इज फर्स्ट वन. ओके, ग्रीव शक्ती, ग्रीवा म्हणजे मान, नेक म्हणजे ग्रीव. So left to right is first, rotate left to right and right to left, ear should touch your shoulder. म्हणजे हे पण मी दाखवते. हे झालं सेकंड. थर्ड मध्ये इनहेल एक्झेल विथ व्हेन्स आउट. ओके, म्हणजे ऍक्च्युली ताट बसून व्हेन्स आउट म्हणजे तुमची मान पुढे घ्यायची आहे आणि टकिंग करायची, चीन जी आहे ती टकिंग करायची. हे झालं तिसरं. आणि अप अँड डाऊन जे आपण करतो ना, इनहेल चिन अप, एक्झेल चिन डाऊन, दॅट इज फोर्थ वन. सो हे झाले ग्रीवशक्ती विकासका, हे तेव्हापासून आहेत. ओके, आपण यातले काहीच वापरतो, बाकीचे वापरत नाही. ते सगळे बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आहे शोल्डर मुवमेंट. शोल्डर मुवमेंट मध्ये शोल्डरचे सांगितलंय, पण येतात सगळे हाताचे एक्सरसाइजेस. ओके, सो त्यात 2 येतात, भुजवल्ली शक्ती विकासका आणि पूर्ण भुजशक्ती विकासका. ओके, भुजवल्ली शक्ती विकासकामध्ये डबल पंच येतं. डबल पंच म्हणजे मी करून दाखवते कसं करायचं ते. लिफ्ट हँड अप अँड डाऊन, राईट हँड अँड देन बोथ हँड, म्हणजे एक हात वर घ्यायचा आहे आणि पुन्हा खाली घ्यायचा आहे. पक्ष्यांसारखं कसं आपण करतो तसं एका हाताने करायचंय, मग दुसऱ्या हाताने करायचंय, आणि मग दोन्ही हातांनी एकत्र करायचंय.
ओके. आणि पूर्ण भुजशक्ती विकासकामध्ये रोटेट हँड, अदर हँड, रिव्हर्स अँड फॉरवर्ड. हँड रोटेशन सांगितले एका हाताने, पण त्याचं पण टेक्निक आहे. श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे आणि मग हाताचे रोटेशन करायचं आहे. जेव्हा वाटेल की आता मला श्वास सोडायचा आहे म्हणून, तेव्हा तो हात सरळ सोडून द्यायचा आणि श्वास सोडायचा आहे. म्हणजे ब्रीथ होल्ड करून करायचं एक्सरसाइज आहे. ओके. ते झाले भुजवल्ली विकासका. म्हणजे दीज आर फॉर भुजशक्ती. भुजवल्ली विकासका जे आहेत ते तुमच्या शोल्डरसाठी आहेत, हातांसाठी नाही, हे लक्षात ठेवा. देन ट्रंक मुवमेंट म्हणजे तुमचं कटी शक्ती विकासका. कटी म्हणजे कंबर, बॅक साइड. कटी म्हणजे बॅक साइड और वेस्ट, कंबर. ओके. सो कटी शक्ती विकासका 1 2 3 4 5. सो पहिला आहे फॉरवर्ड बॅकवर्ड बेंड, चेंज हँड्स. सेकंड आहे फॉरवर्ड बॅकवर्ड बेंड, चेंज हँड सिमिलर टू वन बट कीप लेग्स वाईड अपार्ट. हातांमध्ये पायांमध्ये डिस्टन्स ठेवून सेकंड करायचं आहे. तिसरा आहे फिट टुगेदर अँड जर्क. चौथा आहे हँड स्ट्रेच लॅटरल बेंड, बेंड राईट बेंड लेफ्ट, रिपीट विथ द फीट अपार्ट. अँड देन फिफ्थ आहे हँड स्ट्रेच स्विंग लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट. ओके. ठीक आहे. हे झाले 5 प्रकार. त्यानंतर थाईज मुवमेंट जे आहेत, जांग. जांग म्हणजे थाईज, जांग शक्ती विकासका 2 A and B. याच्यामध्ये स्क्वॅट विथ हँड्स फॉरवर्ड, सिम्पल स्क्वॅट करायचं आहे, ते पण दाखवते मी. अँड बी मध्ये आहे स्क्वॅट विथ हिल्स रेस्ड, हँड स्ट्रेच्ड, साईड अवेज. ओके. एकात फक्त स्क्वॅट करायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये स्क्वॅट विथ हिल्स रेस्ड. स्क्वॅटच करायचं आहे, फक्त टाचा उचललेला ठेवायचा अँड हँड स्ट्रेच्ड, साईड अवेज. देन नीज जाणूशक्ती विकासकामध्ये फक्त जर्क करायचं आहे, तो पण दाखवते. म्हणजे तुमचे काय ते नीज जे आहेत, गुडघ्यांची शक्ती वाढवण्यासाठी जे करायचे आहे ते जाणूशक्ती विकासका. त्याच्यामध्ये किक म्हणजे फक्त पाय दुमडायचा आहे आणि झटक्यात पुढे आणायचं आहे. दॅट किक इज जाणूशक्ती विकासका. हिल टू टच द बटक्स. किक, हिल टू टच द बटक्स म्हणजे पुढं किक करायचं आणि पुन्हा ती टाच मागे बटक्सला टेकवायला न्यायची. पुन्हा किक करायचं आहे, पुन्हा मागे बटक्सला टेकवायला न्यायचे. हे झालं नीज साठी. देन अँकल मुवमेंट्स मध्ये पाद मूलशक्ती विकासका A and B, रेज हिल्स अँड बॅक अँड जम्प ऑन अँकल्स. ओके. फक्त हिल्स जे आहेत ते रेज करायचे आणि पुन्हा खाली आणायचे आहेत आणि फक्त अँकल्स वरती जम्प करायचे आहेत. हे 2 आहे फॉर युअर अँकल मुवमेंट्स. अँड देन गुल्फपाद पृष्ठपाद तलशक्ती विकासका, स्ट्रेच फूट फॉरवर्ड, सर्कल इट राईट टू लेफ्ट अँड देन रिव्हर्स. हे सगळे झाले तुमचे सूक्ष्म व्यायाम. ओके. हे इतके सूक्ष्म व्यायाम तुम्हाला आहेत, सोपे आहेत, फक्त त्याची थिअरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अँड देन स्थूल व्यायाम आहे. सूक्ष्म व्यायाम आपण बघितलं तुमच्या सूक्ष्म शरीरासाठी. आपण त्रिशरीर अजून बघितले नाहीयेत, पण माझ्या बोलण्यातनं बऱ्याचदा रेफरन्स आलेत. आपण पंचकोश बघितलेत, त्यासोबतच मी सांगितलं होतं 3 शरीर असतात, एक स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि एक कारण शरीर. सो स्थूल शरीरासाठी स्थूल व्यायाम आहे, म्हणजे स्थूल व्यायाम जो आहे तो स्थूल शरीरासाठी आहे. सूक्ष्म व्यायाम आहे तो सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर दोघांसाठी पण आहे. ओके. मॅक्रो सर्क्युलेशन. स्थूल व्यायाम म्हणजे ग्रॉस, जे माझ्या डोळ्यांनी तुमचं शरीर दिसते, की तुम्हाला जे माझं शरीर दिसते डोळ्यांनी, ते झालं तुमचं ग्रॉस बॉडी. ओके. त्याला म्हणतात स्थूल शरीर. त्या शरीरासाठी जे करायचं ते व्यायाम. म्हणजे आता समजा मला माझ्या शरीरासाठी कुठला व्यायाम करायचा असेल तर मला तो सूक्ष्म व्यायाम करून चालणार नाही, मला थोडासा कार्डिओ केला पाहिजे ना, जेणेकरून मला थोडं थकायला होईल. ओके. मॅक्रो सर्क्युलेशन, पूर्ण शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी. मग त्यासाठी मला सर्वांग पुष्टीसारखे एक्सरसाइज करायला लागतात. क्रॉस हँड्स हे मी दाखवते. आणि रितगती म्हणजे इंजन दौड, लोकोमोटिव्ह स्टाईल, एकाच ठिकाणी थांबून पळायची ऍक्शन करायची, दॅट इज रितगती. ओके. सो हे सगळे झाले तुमचे प्रॅक्टिकल. ओके. आता आपण फक्त एक 10 मिनिटं थिअरी घेऊयात, म्हणजे अजून जितकं वाचता येईल तेवढं वाचून शेवटचा अर्धा तास जो आहे ते पूर्ण प्रॅक्टिकल करू. हे सगळं आपल्याला बघायचं आहे काय काय आहे ते. आता ते मी वाचणार नाहीये, काय कसं करायचं डायरेक्ट करून दाखवणार आहे. फाउंडेड बाय, हे इम्पॉर्टंट आहे की सूक्ष्म जे व्यायाम आहे दे वेअर फाउंडेड बाय सेज कार्तिकेयन, कार्तिकेयजी महाराज, हिमालयाचे कार्तिकेयजी महाराज आहेत. त्यांनी ते म्हणजे ही इज द फाउंडर. अँड प्रपाउंडेड बाय धीरेंद्र ब्रह्मचार्य. ओके. सो हे दोन्ही नावं लक्षात ठेवायचे. फाउंडर इज कार्तिकेयजी महाराज आणि प्रपाउंडर इज धीरेंद्र ब्रह्मचारी.
देन डिफरन्स बिटवीन सूक्ष्म व्यायाम आणि वॉर्मअप एक्सरसाइजेस हे सगळे क्वेश्चन विचारतात एक्झाम मध्ये, म्हणून तुम्हाला लेवल 4चे जे आहे ते दिलेत, कारण हे क्वेश्चन लेवल 1 पासून कॉमन क्वेश्चन्स आहेत की ते विचारतील मग सूक्ष्म व्यायाम आणि वॉर्मअप मधला काय फरक आहे. सूक्ष्म व्यायाम पण आपण साधारण मेन एक्सरसाइज सुरू करायच्या आधीच करतो आणि वॉर्मअप एक्सरसाइज पण आपण मेन एक्सरसाइज सुरू करायच्या आधी करतो. शरीराला आपण म्हणतो ना थोडं वॉर्म केलं पाहिजे जेणेकरून इंजुरीज नाही होणार. डायरेक्ट आपण काही कुठल्या एक्सरसाइज फॉर्म मध्ये जात नाही. ओके, सो मग त्यातला काय फरक आहे मेन, तर सूक्ष्म व्यायाम इज डन विथ अवेअरनेस, वॉर्मअप इज डन रॅन्डमली. सूक्ष्म व्यायाम हा विथ अवेअरनेस, बऱ्याचशा याच्यामध्ये सूक्ष्म व्यायाममध्ये डोळे बंद करून पण करायला सांगतात, कारण डोळे बंद केले की आपला अवेअरनेस जातो जिथे आपल्याला फरक पडतो. आता कटीचे जे आहेत ना सूक्ष्म व्यायाम, कटीशक्ती विकासक, ते करताना जर आपण डोळे बंद करून केलं तर आपल्याला जाणवतं की माझ्या कमरेवरती ताण येतो आहे. ठीक आहे, मग तो अवेअरनेस तुमचा तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि मग तुम्ही एक्सरसाइज केला पाहिजे. मग त्याला तो एक मेन फरक आहे. दुसरं, सूक्ष्म व्यायाम अफेक्ट्स विच पार्ट ऑफ द बॉडी. ओके, सो सूक्ष्म व्यायाम अफेक्ट द जॉइंट्स, हा पुढचा क्वेश्चन आहे. सूक्ष्म व्यायाम अफेक्ट जॉइंट्स, सटल पार्ट अँड स्थूल व्यायाम अफेक्ट्स ग्रॉस. ओके, सूक्ष्म व्यायामचा परिणाम हा जॉईंट वरती होतो किंवा सटल पार्ट वरती होतो आणि स्थूल व्यायाम हा ग्रॉस बॉडीवरती काम करतो. इन रीत दौड, इंजिन दौड, डू वी रन ऑर वॉक, सो वी रन. ओके, आपण चालतो का पळतो, तर आपण रन करतो असं सांगितलं त्याच्यामध्ये. Now, what are the benefits of Sukshma Vyayam? Benefits: good for joints, has proved to be so effective in treatment of frozen shoulders, arthritis, etc. that Sukshma Vyayam has been adapted by physiotherapists as a part of their treatment. जे मी मगाशी सांगितलं, सूक्ष्म व्यायाम हे इतके इफेक्टिव्ह जाणवले त्यांनी की ते त्यांनी फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंटमध्ये घेतले. व्हॉट इज मीन बाय सूक्ष्म व्यायाम? सूक्ष्म अँड स्थूल ऑल्सो, सटल प्रॅक्टिस अँड ग्रॉस प्रॅक्टिस. ओके, शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा. इज सूर्यनमस्कार कॅटेगराइज ॲज स्थूल व्यायाम? येस. सूर्यनमस्कार हा काय आहे, स्थूल आहे की सूक्ष्म आहे असं विचारलं तर दिस इज द स्थूल व्यायाम. सूक्ष्म व्यायाम कंपायलर स्वामी धीरेंद्रजी ब्रह्मचारी. ओके, हे कॉमन क्वेश्चन जे विचारतात त्याच्यावरती हे आन्सर्स केले. नाउ इंट्रोडक्शन. सूक्ष्म व्यायाम इज अ सेट ऑफ 48 योगा पोजेस दॅट आर प्रॅक्टिस ॲज अ कम्प्लीट योगा सिक्वेन्स. हे सगळे आपल्याला ह्या वेळेस नाही येत अभ्यासाला, 48 पैकी काहीच आपल्याला अभ्यासाला आहेत लेवल 1+2 ला. So that are the practice as a complete yoga sequence that incorporates mudras and bandhas. Sukshma Vyayam as a part of Hatha Yoga was introduced to all by Dhirendra Brahmachari, who learnt it from his guru Maharshi Kartikeya Ji Maharaj of the Himalayas. Sukshma Vyayam practice focuses on every organ, muscle, joint, limbs, spine, trunk and head. In short, these yogic exercises cover from top to toe in a unique way. डोक्यापासून पायापर्यंतच्या म्हणजे टो पर्यंत प्रत्येक पार्ट वरती काम केलं जातो. आणि युजली काय होतं ना, बऱ्याचदा आजारपणाची लक्षणं, आजारपण काय येतात, कारण आपल्या बॉडीमध्ये ना आम खूप साठलेला असतो, जो पचत नाही, जे अन्न आहे ना, जे बाहेरही पडत नाही शरीराच्या, ते आहे आम. त्याच्यातनं टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि ते आपल्या जॉईंट मध्ये जाऊन बसतात. बरं, मग आपण जॉईंट तरी प्रत्येक वेळेस वापरतो का, तर नाही. विचार करा, दिवसभरामधून कुठले जॉईंट तुम्ही सारखे सारखे वापरता? प्रत्येक जॉईंट पर्यंत आपण पोहोचत नाही, त्यामुळे त्यातनं ते टॉक्झिन्स बाहेर पडत नाही. त्या जॉईंटला आपण वॉर्म करत नाही, त्याच्यामधून म्हणजे त्याचा एक्सरसाइज करत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे स्टिफनेस वाढतो आणि तिथे जाऊन तो आम बसतो. असं नाहीये की आम फक्त शरीरात आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्येच बसतो, तर अशा ठिकाणी तो आम बसतो की जिथे जास्त मुवमेंट नसते. मग त्या एरियाचं जडत्व यायला लागतं, म्हणजे त्या एरियाचं स्थूलता यायला लागते शरीरामध्ये, आणि मग हळूहळू ती सर्कल आहे, म्हणजे ती सायकल आहे. स्थूलत्व आलं म्हणून आपल्याला एक्सरसाइज नको वाटतो आणि एक्सरसाइज नाही केला म्हणून स्थूलत्व येतं. असं ते एकमेकांमध्ये कोरिलेट झालेल्या गोष्टी आहेत. मग हळूहळू आपण का सूक्ष्म व्यायामनी सुरुवात करायची का, किंवा का सूक्ष्म व्यायाम आपल्या रोजच्या तुमच्या प्रॅक्टिसमध्ये इन्क्लूड करून घ्यायचंय, कारण ते डायरेक्टली वर्क ऑन द जॉईंट्स, मायक्रो मिनी जॉईंट्स जे आहेत त्या प्रत्येक जॉईंट वरती ते काम करतात. आणि मग एकदा तो जॉईंट ऍक्टिव्ह व्हायला लागला की तिथला जो आर्म आहे तो हलायला लागतो, किंवा वात आहे तो हलायला लागतो, आणि मग त्याची मुवमेंट सुरू होऊन तो शरीराच्या बाहेर पडायच्या दिशेने जातो. जर अशी मुवमेंट नाही केली तर तो आर्म जो आहे तो साठवून राहतो शरीरामध्ये. ठीक आहे. So, Swami Dhirendra Brahmachari was an influential yoga teacher and a student of Maharshi Kartikeya.
हिज नोटेबल कॉन्ट्रीब्युशन इन्क्लूड ट्रेनिंग द इंडियन प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी. ओके, हे जे आहेत महर्षी धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी इंदिरा गांधी यांना ट्रेनिंग दिलेले योगाचं. ओके, यांचे व्हिडिओ युट्यूबवरती आहेत. इन्व्हायटेड बाय USSR टू टीच योगा टू द सोवियत cosmonauts. He is the founder of Morarji Desai National Institute of Yoga and was known as विश्वयतन योगाश्रम. आता आपलं जे QC आहे, तुमचं जे लेवल 1 लेवल 2 किंवा आपलंच जे ज्यांच्याकडून आधी QC म्हणजे क्वालिटी ऑफ कंट्रोल ऑफ इंडियाकडे होतं, एक्झाम कंडक्ट करणं किंवा एक्झामचे सर्टिफिकेशन देणं, आता ह्या स्कूलकडे दिलंय. मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा दिल्लीचं आहे. तर ही स्कूल जी आहे ती हे सगळं सर्टिफिकेशनचं काम करते. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. मग त्याचे जे फाउंडर आहेत ते धीरेंद्र ब्रह्मचारी होते. ओके, ज्यांनी हे सूक्ष्म व्यायाम इन्व्हेंट केले. Now, etymology, the term Sukshma Vyayam is composed of two words. Sukshma stands for subtle, micro or dormant. Vyayam stands for exercise, generic terminology, but here it refers to dynamic movements. The presence of Sukshma is felt but not seen. The sequence of Sukshma Vyayam is from head to toe, starting in this sequence, first is neck, then shoulders, then trunk, then knees and then ankles. याच्यामध्ये थाईज राहिले. ओके, जांग शक्ती पण आहे. ट्रंक नंतर येतात आधी थाईज नंतर नीज आणि मग अँकल्स. Why the Sukshma Vyayam practiced in yoga? According to Ayurveda, the toxic and undigested waste material known as आम, हे मी आता सांगितलं, tends to settle in the empty spaces of the human body. Sukshma Vyayam targets the subtle areas of the body like the empty spaces, cartilages and joints with safe and rhythmic repetitive stretching movements along with the synchronized breathing and releases impurities. This practice helps to balance the flow of prana through the body. The dynamic movements nourishes the area with improvement in the proper flow of energy, that is prana, nourishing that specific area and strengthens the joints and the muscles in the region. Okay, what are the features of Sukshma Vyayam? हे कळालं ना, हे जे मी आधी एक्सप्लेन केलं तेच इथं सांगितलेलं. ओके, सो द प्रॅक्टिस हेल्प्स टू बॅलन्स द फ्लो ऑफ प्राणा. आता आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडी आहेत, त्यातनं प्राण फ्लो होत असतो. हे मी मला वाटतं सांगितलेलं आहे, आपण कुठेतरी रेफरन्स झाला होता. त्यातनं जो आहे प्राण फ्लो होत असतो. जर ते रिस्ट्रिक्ट झाला, ऑब्स्ट्रक्ट झाला तो प्राण, की त्याच्या पुढे तो ज्या ऑर्गनला फ्लो करतोय ना, फ्लो पाठवतोय ना, त्या ऑर्गनचे डिसीजेस सुरू होतात आपल्याला, कारण त्यांना गुड फ्लो मिळत नाही ना. एक शुद्ध रक्ताचा पुरवठा आपण म्हणतो ना, मिळाला पाहिजे, तो मिळत नाही आणि म्हणून तिथले त्रास सुरू होतात काही वर्षानंतर. लगेच नाही, आपले शरीर बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट करत असतं, पण आपण पण त्याचा एंड बघतो. ओके, म्हणजे आपण जर शरीराला आवडत्या गोष्टी दिल्या, म्हणजे आपण काय करतो, खातो आवडीच्या गोष्टी, बाकी पचवायचं काम त्यांना करायला लागतं ना. मग जर आपण विचार करूनच खायला दिलं शरीराला, की जेणेकरून त्यांना पण ते पचायला सोपं जाईल, पचवायला सोपं जाईल, म्हणजे ते आपण 100 पैकी 80% चांगलं काम केल्यासारखं होईल. प्लस आपल्या शरीराची शक्ती वाढवायची असेल आपल्याला, तर आपण एक्सरसाइज केला पाहिजे. तो जर आपण नाही केला तर आपण पुन्हा शरीराला ताणतोय. ओके, त्याचा एंड पर्यंत आपण म्हणतो ना, एखाद्याची लिमिट्स बघतो आपण, तसं आपण आपल्या शरीराचे लिमिट्स बघतो. बऱ्यापैकी शरीर आपल्याला सपोर्ट करत असतं, पण मग देन दॅट फ्लो, द डायनॅमिक मुवमेंट्स nourishes द एरिया विथ इम्प्रुव्हमेंट इन द प्रॉपर फ्लो ऑफ एनर्जी. मग तो प्राण जो आहे त्याची एनर्जी फ्लो नीट राहण्यासाठी आपण हे सूक्ष्म व्यायाम करणं गरजेचं आहे. नरिशिंग दॅट स्पेसिफिक एरिया अँड स्ट्रेंथन द जॉईंट्स इन द मसल्स इन द रिजन. जॉईंट्स आणि मसल्सला स्ट्रेंथनिंग करतं. व्हॉट आर द फीचर्स ऑफ सूक्ष्म व्यायाम? सूक्ष्म व्यायामचे फीचर्स काय आहेत? आपण रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय ना? Yes. What are the features of Sukshma Vyayam? The main features of components of Sukshma Vyayam are awareness on breathing. म्हणजे ते विचारतात आवर्जून, वेगळं काय सूक्ष्म व्यायाम मध्ये? बाकीच्या एक्सरसाइज फॉर्म सारखाच तर दिसतोय, तर महत्वाचं काय आहे की विथ अवेअरनेस. जर मी माझी नेक मुवमेंट करते तर आय एम क्लोजिंग माय आईज and I'm taking my awareness towards my neck and then I'm moving my neck towards the left. Okay, then I'm just making sure that my awareness is with my neck. म्हणजे मला कळतं की थोडं नेक माझी लेफ्ट साईडला थोडी पेन होतीये, राईट साईडला ओके. मग आपला थोडा अवेअरनेस त्या पॉइंट पर्यंत जातो. विथ अवेअरनेस केलेला एक्सरसाइज कधीही बेस्ट रिझल्ट देतो. ओके,
So Sukshma Vyayam are supposed to do with awareness on breathing. Okay. कॉन्सन्ट्रेशन ऑन स्पेसिफिक जॉईंट दॅट वन जॉईंट टू रिपेअर ऑर स्ट्रेंथन. ज्या जॉईंटला तुम्हाला रिपेअर किंवा स्ट्रेंथन करायचं आहे त्या जॉईंट पर्यंत कॉन्सन्ट्रेट, तिथे कॉन्सन्ट्रेट करणं. आणि सिंक्रोनायझेशन ऑफ इनहेलेशन अँड एक्झलेशन विथ डायनॅमिक मुवमेंट्स. आता मी सांगेन, म्हणजे आता आपण कटिशक्ती किंवा भुजवल्ली केल्यानंतर कळेल. मी म्हटलं ना, ब्रीदिंग होल्ड करून हाताचे मुवमेंट करून मग फायनली ब्रीथ एक्झेल करायचं आहे. हे एवढं एक बघूयात, म्हणजे आपली थिअरी संपेल इथं, मग पुढे फक्त एक्सप्लेनेशन आहे. What are the benefits of Sukshma Vyayam? Sukshma Vyayam helps to practitioner in following ways: removes energy blockages and improves flow of prana, reduces tightness in the muscle and strengthen them, increases body mobility and making it flexible, develops coordination and equilibrium in the areas if it focused on. Okay, develops coordination and equilibrium in the areas, yes, and improves blood circulation. All the movements of Sukshma Vyayam are focused on particular organs as mentioned in the name of the Vyayam. Okay, so all the movements of the Sukshma Vyayam are focused on particular organs. त्यांच्या नावाप्रमाणे, म्हणजे जसं मी म्हटलं की ग्रीवशक्ती विकासका हे नेक साठी आहे, कटिशक्ती विकासिका हे कमरेसाठी आहे, लाईकवाईज. ओके, सो आता इथून पुढे फक्त एक्सप्लेनेशन दिलंय, ते तुम्हाला नंतर थोडं रिमेंबर करण्यासाठी सोपं आहे. ओके, मग कॉन्ट्राइंडिकेशन काय, हे सगळे रीड करण्यासारखे आहेत. फक्त बेनिफिट्स, कॉमन बेनिफिट्स आहेत सगळ्यांचे, एक ते आपण रीड करूया. आणि कॉन्ट्राइंडिकेशन कुणी नाही करायचे, कुणी करायचे, फक्त आपण हे सगळं नको वाचायला. स्टेप्स, कॉन्ट्राइंडिकेशन आणि बेनिफिट वाचूयात. स्टेप मी आता करून दाखवते. आता आपण आधी करूयात प्रॅक्टिकल आणि मग पुढे जाऊयात. ओके, दिस ऑल आर फॉर यू. तुमच्यासाठी हे सगळे सांगितले व्हेरिएशन. किती असतात हे? ठीक आहे, आपण जे आधी रीड केले ते सगळे हे बघ इथे आहेत, पहिल्याच ह्याच्यावरती आहे. नेक मुवमेंट आहेत. ओके, नेक 48 आहेत ना टोटल, पण त्यातले सगळे नाही येत आपल्याला. नेक मुवमेंट आहे, हा, शोल्डर आहे, ट्रंक, थाईज, नीज आणि हे थाईज, नीज आणि अँकल. ओके, चल वन बाय वन बघूयात. सिटिंग, आपण नेकचे जे बघणार आहोत ना ते सिटिंग मध्येच बघूयात. नेक मुवमेंट्स इथे दाखवलेत बघ, ते बघूयात आणि मग बाकी सगळे स्टँडिंग मध्ये करूया. सो नेक मुवमेंट साठी जर्क राईट अँड लेफ्ट. आधी तर सिट स्ट्रेट. ओके, सिट स्ट्रेट. युअर चिन शुड बी पॅरलल टू फ्लोअर. रोल द शोल्डर्स बॅक, चेस्ट ओपन. युअर स्पाइन शुड बी स्ट्रेट. ओके, एक्झॅक्टली स्ट्रेट. चेस्ट लिफ्ट करायची आहे पुढे, चेस्ट लिफ्ट करायची आहे आणि टेलबोन टकिंग करायचं. एकदा पुन्हा रिमाइंड करते, आपण हे सगळं बघितलेलं आहे, मी शिकून बराच लाभ झाला. येस, सो सिट इरेक्ट अँड स्ट्रेट म्हणजे सिटिंग स्पाइन शुड बी एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू युअर मॅट. ओके, अवॉइड सिटिंग लाईक दिस, अवॉइड सिटिंग लाईक दिस. ओके, मागही नको आहे, पुढेही नको, अँड ट्राय टू कीप युअर लेग्स वाईड. नीज जे आहेत वाईड ठेवा आणि लूज मांडी ठेवली तरी चालेल. आताच आपण बघितलं ना की एनर्जी चॅनल्स ब्लॉक नसतील करायचंय तर टाईट मांडी नका घालू, याच्याने काही मिळत नाही. कधीतरी प्रॅक्टिससाठी ठीक आहे. ओके, बट अदरवाईज तुमचं लक्ष थोड्या वेळाने लगेच इथं जातं की माझा हा पाय अवघडलाय, इथं मुंग्या आलाय. सो आपल्याला ते नकोय. जेव्हा प्राणायाम करायचं असतं ना तर आपल्याला लूज मांडी घालून बसायचं. आणि जितकं हे टाईट झाली मांडी, ही जितकी तुम्ही वाईड ठेवाल ना, वाईड बेस जितका मिळेल ना, तितका तुमचा स्पाइन छान इरेक्ट राहतो. ओके, सो सिट स्ट्रेट साठी रोल द शोल्डर्स बॅक, चेस्ट लिफ्टेड. ह्याच्यासाठी पण महत्व आहे, इम्पॉर्टन्स आहे. So roll the shoulders back, chest open, and tailbone should be tucked in. This is my tailbone is hanging, and this is tucked in. Got it? This is hanging, and this is tucked. So your tailbone should be always tucked in, and lift your pelvis up. Pelvis bone आहे आपल्या इथे, तो त्याला लिफ्ट करायचं वरती आणि tailbone ला करायचं tuck in. Okay? So this is sitting straight. So हे असं तुम्हाला एक्झामिनरच्या समोर पण बसायचं आहे. ओके, तुमच्या सिटिंग वरती पण डिपेंड करतील बऱ्याच गोष्टी. नाव फॉर द नेक, जर्क ग्रीवशक्ती विकासका 1. जर्क राईट अँड लेफ्ट. ओके, इनहेल राईट. ऍक्च्युली कसं आहे, जर्क आहे त्याच्यामध्ये,
पण लाईक तुम्ही राईटला घेतल्यानंतर राईटला थोडं जर्क, लेफ्टला घेऊन गेलं लेफ्टला जर्क. पण अवॉइड दिस, कारण स्पॉन्डिलायटिसच्या लोकांना हे नेकचे त्रास जास्त होतात, त्यांना आपण जर्क मुवमेंट नाही देऊ शकत. इव्हन त्यांना हे पण सिम्पल रोटेशन पण देऊ शकत नाही. हे आपण नंतर कॉन्ट्राइंडिकेशन मध्ये बोलूयात की कुणाला नाही द्यायचे नेक मुवमेंट्स. ओके, सध्या तरी जर्क आहे पण त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका जर्की मुवमेंटला. सिम्पल टुवर्ड्स द राईट, इनहेल सेंटर, inhale while exhaling towards the left, again center, right, center, left, center, right. यात ब्रीदिंग काय करायचंय लक्षात घ्या. राईट कडून सेंटरला आणताना इनहेल करायचंय, सेंटर कडून राईट किंवा लेफ्टला घेऊन जाताना एक्झेल करायचंय. ओके, जिथं तुमची नेक स्क्वीज होणार आहे ना तिथे एक्झेल करत जायचंय, पुन्हा सेंटरला आणताना इनहेल करायचंय. ओके, सो ब्रीथ अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे, त्याच्याकडे पण लक्ष द्या. ओके, एक्झेल टुवर्ड्स राईट, इनहेल सेंटर, एक्झेल लेफ्ट, inhale center. Okay, likewise. So this is first. Then second one is rotate left to right and right to left. Griva Shakti Vikasaka 2. याच्यामध्ये we'll start with chin to chest. Okay, so right, back, left, down, right, back, left, and down. Okay, and again reverse, left, back, right, down, left, back, right, down. Okay, likewise. So Grivasakti Vikasaka 2 मध्ये rotation left to right and then right to left. Then third one is inhale and exhale with veins out. आता याच्यामध्ये चिन टकिंग करायचं. आता हे चिन टकिंग जे आहे ना ते नेक स्पॉन्डिलायटिसच्या लोकांना आवर्जून सांगतात टकिंग करायला, कारण त्यांना इथे पेन असतं. सो टकिंग केल्यानंतर ते मसल एंगेज होतात पाय मागचे. ओके, सो टेक युअर चिन आउट विथ वेन्स. इनहेल आणि एक्झेल करताना तुमचे जे वेन्स आहेत ना ते ताठर करायचे किंवा ते कडक करायचे इनहेल आणि एक्झेल करताना. ओके, okay, so chin out, chin in, chin out, chin in. Okay, and breathe out, breathe in. Sorry, breathe in. मान समोर घेताना श्वास घ्यायचा आहे आणि मान आत घेताना श्वास सोडायचा आहे. जिथं कुठं स्क्वीजिंग होत आहे ना तिथे श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेता म्हणजे जिथे कुठं ओपन होत आहे ना तिथे श्वास घ्यायचा आहे. एवढं लक्षात ठेवा. जिथे शरीरामध्ये जास्त जागा, आता म्हणजे लाईक इनहेल करत मी एक्झेल करत मी खाली जाते तर मी एक्झेल करणार आहे. ओके, म्हणजे स्क्वीज करते ना ॲब्डोमेन, इनहेल करत वर येणार. ओके, सो हा एक रूल लक्षात ठेवा. म्हणजे इनहेल एक्झेल लक्षात ठेवायला नको, तुम्ही स्वतःहून पण तो अंदाज लावू शकता की कधी इनहेल करायचं कधी एक्झेल. सो दिस वॉज ग्रीवा शक्ती विकासका 3. ओके, टेकिंग चिन आउट अँड टेकिंग इट इन, tucking in and tucking out. Okay, then fourth one is up and down. Simply inhale, chin up towards the ceiling. Okay, inhale, chin up so that your throat will get open and your neck will get squeezed. Neck squeeze hoil and throat open. Now exhale down, press your chin into the chest. प्रेस करा बरं. सेंटरला तुम्हाला अप्पर बॅकला स्ट्रेच जाणवेल बघा. श्वास घ्या, श्वास सोडत प्रेस करा चिन टुवर्ड्स द चेस्ट. प्रेस इट डाऊन, प्रेस इट डाऊन. येस, अगेन सेंटर, इनहेल, चिन अप, एक्सेल डाऊन, सेंटर. ओके, येस. सो दीज वर 4 ग्रीवा शक्ती विकासका. फर्स्ट मध्ये लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. सेकंड मध्ये सर्कल्स रोटेशन
लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. थर्ड मध्ये चिन आउट, चिन इन, टकिंग करायची चिन आणि बाहेर काढायचे. दॅट वॉज थर्ड. आणि फोर्थ मध्ये चिन अप, चिन डाऊन. हे झाले ग्रीवशक्ती विकासका. याच्याने काय होतात, मानेचे जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतात. ओके, येस. सेकंड भुजशक्ती विकासका. चलो उभं राहून करायचं शोल्डर मुवमेंट साठी. ओके, भुजशक्ती विकासका, भुजवल्ली शक्ती विकासका आणि पूर्ण भुजशक्ती विकासका दोन आहेत. तर यू विल हॅव टू स्टँड स्ट्रेट, इरेक्ट विथ फिट टुगेदर. ओके, ना तुमची ना समस्थिती ठेवायची. समस्थितीमध्ये दोन्ही पायांवरती इक्वली वेट डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. बोथ लेग्स आर टुगेदर, दोन्ही पाय एकत्रच आहे. आणि समस्थितीमध्ये पुल युअर नीज अप, पुल युअर थाईज अप, roll the shoulders back, chest open, press your shoulders down, tailbone should be tucked in. Okay, so this is your samasthiti. याच्यात हात सरळ ठेवायचे. दिस इज युअर समस्थिती. ओके, हात चिकटवायचे नाहीयेत असे, सो थोडेसे लांब ठेवायचे. आता याच्यामध्ये इनहेल करत रेज युअर आर्म अप, राईट आर्म अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. Inhale up, exhale down. Okay, same with your left hand. Inhale, raise your left arm up, exhale down. Inhale up, exhale down. Inhale up, exhale down. Inhale up, exhale down. Okay, so this is भुजवल्ली शक्ती विकासका. आता डबल पंच म्हणजे काय, दोन्ही हातांनी एकत्र करणं. ओके, इनहेल, रेज युअर बोथ आर्म्स अप, exhale down, inhale up, exhale down, inhale up, exhale down. डाऊन करताना वाजवायचं नाही, असं नाही करायचं. ओके, सो इथेच होल्ड करायचं. अगेन इनहेल अप, एक्झेल डाऊन, अँड युअर चिन शुड बी पॅरलल टू फ्लोर. आता मी खाली बघतीये, अदरवाइज यू शुड लुक स्ट्रेट, समोर बघायचं. ओके, इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, exhale down, inhale up, exhale down. Okay, so this is पूर्ण भुजशक्ती, भुजवल्ली शक्ती विकासका. आता पूर्ण भुजशक्ती विकासका याच्यामध्ये तुम्हाला रोटेशन्स करायचे आर्म्सचे. आता याच्यात काय करायचं आहे, अगेन बोथ फिट टुगेदर. ओके, स्टँड इन समस्थिती. ओके, एक हात स्ट्रेट, दुसऱ्या हाताची मूठ करणारे, अंगठा आत घेऊन मूठ करायची. ओके, आता इनहेल करायचंय, कळालं. मी काय केलं, आधी अंगठा घेतला, श्वास घेतला, होल्ड केला आणि मी रोटेशन्स केले. 4 रोटेशन्स नंतर मला वाटलं की आता मी इथून पुढे श्वास नाही होल्ड करू शकत आहे. देन आय एक्झेल इट आउट. ओके, सो सेम एका हाताने क्लॉकवाईज साठी करायचंय, मग अँटी क्लॉकवाईज. दुसऱ्या हाताने आधी क्लॉकवाईज, मग अँटी क्लॉकवाईज, आणि मग दोन्ही हातांनी एकत्र करायचं. ठीक आहे, दिस इज पूर्ण भुजशक्ती विकासका. काय करायचंय पुन्हा एकदा बघा. आता तुम्ही करू नका, आधी फक्त बघा. ओके, मी डावा हात ठेवलाय सरळ, आय एम स्टँडिंग इन समस्थिती. ओके, फिस्ट केलीये अंगठा आत घेऊन. ओके, आय एम इनहेलिंग, ओके, इनहेल करून होल्ड केला, रोल केले हात, म्हणजे रोटेशन्स केले, आणि जेव्हा वाटलं की इथून पुढे होल्ड करणं पॉसिबल नाहीये, आय जस्ट एक्झेल इट आउट. अगेन विथ सेम हँड, अँटी क्लॉकवाईज आय विल डू. ओके, बघा पुन्हा एकदा. So this is with my right hand. Now same will repeat on my left hand. आता सोबत करा तुम्ही, आता कळालं असेल. ओके, now my right arm will be stable. Okay, fist with my left palm. Okay, and start.
यात इनहेलेशन एक्झेलेशन वरती फोकस करा. आवाज जाऊ देत त्यांच्यापर्यंत. इनहेलेशन एक्झेलेशनचा. नाव सेम हॅड अँटी क्लॉकवाईज. स्टार्ट. Done? Now, same thing with both hands together, clockwise साठी and then for anti-clockwise. Okay? Chalo, get ready. Fist with both hands. Correct. Now anti-clockwise. Okay? Fist. येस. एल्बो स्ट्रेट ठेव थोडे अजून. दिशा, एल्बो थोडेसे मूव्ह होत आहे. एल्बो न थोडेसे बेंड होत आहेत हात. तसं करू नका. एल्बो पूर्ण स्ट्रेट ठेवून करायचे. कीप युअर एल्बो स्ट्रेट अँड डू. करेक्ट. येस. So this is पूर्ण भुजशक्ती विकासका. Now we'll go for trunk movements. Okay? कटी शक्ती विकासका फॉर युअर वेस्ट. वेस्ट साठीचे आहे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड बेंड बघायचे. ओके? आता एक एक दाखवते. थांबा, हे पूर्ण कव्हर होत नाही. इन धिस काय असणार आहे? फीट विल बी टुगेदर. नाव मगाच सारखं आपण फिस्ट करणार आहोत. अंगठा आत घेऊन फिस्ट करायची आहे आणि दुसऱ्या हाताने लेफ्ट हँडची फिस्ट केली तर राईट हँडने मी रिस्ट होल्ड करणार आहे. ओके, दिस विल बी माय पोझिशन अँड व्हॉट आय विल डू, इनहेल अँड आय एम गोइंग टू open my chest. I'm going to pull my elbows towards each other. Okay, and now inhale, exhale. Okay, like this. Fit together. एका हाताने अंगठा फिस्ट केली आहे, दुसऱ्या हाताने होल्ड केलंय. ओके, दिस इज गोइंग टू बी ॲट माय बॅक. ओके, आय एम पुलिंग माय एल्बोज टुवर्ड्स ईच अदर. माय फीट आर टुगेदर. इनहेल बॅक, एक्झेल डाऊन. Inhale back, exhale down. Inhale back, exhale down. 5 movements करा, 5 times. Correct. Yes, good, good. आता I will change my hand. मी माझ्या मगाशी लेफ्ट हँडचा फिस्ट केला. Now fist with my right hand and holding with my left hand. Okay, same thing again. फक्त हात चेंज केले. Pulling my elbows towards each other. Chest lifted. Okay, and then start again. Inhale, exhale. इनहेल एक्झेल आणि श्वासाचा आवाज जो आहे तो एक्झामिनर पर्यंत गेला पाहिजे. ओके, सो प्रॅक्टिस दिस. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, नाव विल चेंज. आता फक्त चेंज काय असणार आहे सेकंड मध्ये. कटी शक्ती विकासका 2 मध्ये विल हॅव टू टेक डिस्टन्स इन युअर फीट. ओके, हाऊ मच डिस्टन्स? ऍटलिस्ट शोल्डर विथ पेक्षा थोडस जास्त. Make sure your toes are in, heels are out. Your outer edges should be parallel to each other. Okay? Yes. बाकी सगळं सेम. फक्त taking distance in my hand, in my legs. आणि बाकी now try with first time with right hand fist and second time with left hand fist. Okay? 5 rounds करायचे. चलो, pull your elbows towards each other and start. Yes. Continue.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता फिस्ट चेंज कर आणि कंटिन्यू कर. दुसऱ्या हाताची फिस्ट कर. कंटिन्यू कर. ओके, 2 राउंड्स कर फक्त. येस, करेक्ट, डन. सो दिस वॉज कटिशक्ती विकासका 1, कटिशक्ती विकासका 2. नाउ 3, 4 and 5th. ओके, नाउ फॉर थर्ड वन वेगळं काय करायचंय, हात स्टेबल ठेवा. हा बोल ना. अगं माझं नेट कनेक्शन काहीतरी होतं, माझं 2 मिस झालं वाटते. 2 अगं फक्त पायांमध्ये डिस्टन्स आहे, बाकी सगळं सेम. अच्छा, ओके. पायांमध्ये डिस्टन्स आहे, बाकी सगळं सेम. बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकतर फिस्ट ठेवतात किंवा काही काही जण कमरेवर हात ठेवून पण करतात. दोन्ही पण करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. नाउ थर्ड वन. ओके, फॉर थर्ड वन दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स घ्यायचंय, हिप विड्थ डिस्टन्स. हात स्टेबल ठेवायचंय. याच्यात करायचं काय, आपल्याला हात जे आहेत अपर बॉडी पासून एल्बो पर्यंतचे ते स्टेबल ठेवायचे. कसं करायचं बघा. Okay, like this. Arms should be straight. करून बघा. Arms should be straight. 1-2च मिनिटं प्रॅक्टिस करा. मी आले 1च मिनिट. फीट जवळ आहेत का लांब आहेत? Yes, केली प्रॅक्टिस. थर्ड वन. चलो, नाउ द फोर्थ वन. ओके, अँड द फिफ्थ वन. फोर्थ वन मध्ये तुम्हाला साइड बेंडिंग करायचंय. ओके, साइड बेंडिंग साठी अगेन कीप युअर फिट हिप विथ डिस्टन्स. हिप विथ डिस्टन्स वरती ठेवायचंय. टाचा बाहेर, बोट आत. सो युअर आउटर एजेस शुड बी पॅरलल टू इच अदर. Place your both arms at shoulder level. Okay. Inhale while exhaling. Bend towards your right. Again towards the center. While exhaling towards your left. Again center. Towards your right. Center. Left. And release. Relax. Okay. म्हणजे कटीसाठी आहे तर मग साइड बेंडिंग आणि ट्विस्टिंग या सगळ्या गोष्टी असणार. लास्ट ह्याच्यामध्ये ट्विस्टिंग आहे. दिस इज फोर्थ. ओके, पहिल्या याच्यामध्ये आपण फॉरवर्ड बॅकवर्ड बेंड पाहिला विथ लेग्स टुगेदर. सेकंड मध्ये लेग्स अपार्ट, फॉरवर्ड बॅकवर्ड बेंड. ब्रीदिंग फास्ट, म्हणजे जास्त ठेवा, आवाज गेला पाहिजे इतकं मोठं ब्रीदिंग ठेवायचंय. थर्ड मध्ये आपण पाहिलं आर्म्स आर स्ट्रेट, अगेन गोइंग बॅक, गोइंग फॉरवर्ड, गोइंग बॅक, गोइंग फॉरवर्ड. ओके, कीपिंग युअर आर्म्स स्ट्रेट. नाउ इन टू फोर्थ साइड बेंड. ओके, यात खरं फिट टुगेदर ठेवलं तरी चालतील. अँड देन गो फॉर, म्हणजे कंपल्शन नाहीये. काही वर्टिगोच्या पेशंट्सला ना पाय एकत्र ठेवल्यानंतर थोडीशी चक्कर येते. दे कॅन प्लेस लिटिल बिट अपार्ट देअर फीट. ओके, अँड देन साइड बेंड. दिस इज फोर्थ वन. नाउ द फिफ्थ वन इज ट्विस्टिंग. आता त्या ट्विस्टिंग मध्ये अगेन
hip width distance. Take your both arms forward and like this. This over side like this. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. येस. ओके, त्याच्यामध्ये ना सरळ हात पूर्ण नाही घ्यायचे गायत्री. हे असं आहेत ना, हे असे इतका उजवा हात इतकाच घेणार. अगेन स्ट्रेट. अच्छा. त्यात रेफरन्स साठी फोटोज पण दिलेले आहेत. फोटो आहेत बघा यांच्यात सगळे. ओके. सो दिस वॉज ट्रंक मुवमेंट. ओके, नाव थाईज मुवमेंट जे आहेत ते प्लँक आहे. ओके, प्लँक, सॉरी, स्क्वॅट्स अँड देन हिल्स रेस अँड दोन आहेत ना, ए आणि बी. ओके, हँड स्ट्रेच्ड साइडवेज. ओके, सो पहिल्या प्लँक मध्ये काय आहे, पहिल्या स्क्वॅट मध्ये काय आहे, विथ दोन्ही पायांमध्ये हिप विड्थ डिस्टन्स घ्या. ओके, हात समोर ठेवून सिम्पली प्लँक करायचे. नाउ हाऊ टू डू प्लँक इज यू शुड इमॅजिन अ चेअर बिहाइंड यू अँड यू आर गोइंग टू सिट. हात समोर ठेवून स्क्वॅट. युअर नीज शुड नॉट क्रॉस युअर टोज. ओके, सो दिस इज स्क्वॅट. थाईज वरती ताण येतो, करून बघा. 5 सेकंद आपण करून बघा. इमॅजिन अ चेअर बिहाइंड यू अँड यू आर गोइंग टू सिट. Okay, so this is Janga Shakti Vikasaka 1. Now for 2, you will have to होल्ड करायचं का? काय म्हणताय? होल्ड करायचं का? होल्ड करायचंय. अच्छा. हे जोपर्यंत सांगत नाही पुढचं करा तोपर्यंत होल्ड करायचं ते. अच्छा. आणि इन Janga Shakti Vikasaka 2, you will have to raise your heels and then separate your knees आणि take your both arms together, palms together. Okay? असं एका बुक मध्ये दिलंय आणि दुसऱ्या बुक मध्ये स्ट्रेच युअर आर्म्स दिले, म्हणजे बेंड युअर नीज. ओके, जे टोज आहेत ना ते लिफ्ट करायचे, सॉरी हिल्स लिफ्ट करायचे, टोज वरती यायचंय आणि पुन्हा तेच करायचंय स्क्वॅट. आणि जे मी हात असे सांगितले ना त्याऐवजी हात स्ट्रेच ठेवायचे. ओके, जांग शक्तीमध्ये स्क्वॅट लक्षात ठेवा. थाईज साठी स्क्वॅट इम्पॉर्टंट आहे. ओके, एक तर आपण स्क्वॅट केला 1 आणि दुसऱ्यामध्ये हिल्स वर उचलायचे आणि स्क्वॅट करताना एकतर दोन्ही हात चेस्ट कडे किंवा ओपन. काय ऐक ना, सेकंड करताना मी फॉरवर्ड बेंड होतात ना जरा. हो, फॉरवर्ड बेंड होतात कारण हिल्स उचललेत ना. हा, ओके. नाव नीज साठी जाणूशक्ती विकासकासाठी त्यांनी जे सांगितलंय ना, थोडं खाली करते कॅमेरा. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की हा पाय सपोज मी लेफ्ट हँडी करते तर लेफ्ट हिल हिप पर्यंत आणायचं, हात नाही यूज करायचा आणि जर्क करायचं. अप जर्क, अप जर्क, अप जर्क. ओके, तो सेकंड लेग सेम. अप जर्क, अप jerk, up, jerk. Okay, so this is for your knees. Now for your ankles. ankles से पण A आणि B आहेत. पाद मूल शक्ती विकासका A आणि B. ओके, याच्यामध्ये सिम्पली हिल रेज करायचे, अगेन डाऊन. डाऊन करताना पूर्ण टच नाही करायचे मॅटला. अगेन अप डाऊन, अप डाऊन, up, down, up, down, up and down. This is first one for ankles. And into second, you will have to jump. Jump करायचं आहे पण टाचा टेकवायचं नाहीये, चौड्यांवरती जम्प करायचं लाईक दिस. हात स्ट्रेट ठेवून जम्प करा, टाचांवरती हे नकोय. ओके, येस, टाचा टेकवायच्या नाहीयेत खाली. ओके, अँड नाउ द लास्ट वन इज गुल्फ. हा बोल ना. हे मी एक्सरसाइज सेकंड स्टँडर्डच्या मुलांसाठी घेऊ शकते ना? हो, घे बिंदास घे.
अँड देन गुल्फपाद पृष्ठपाद तलशक्ती विकासका, म्हणजे तुमच्या तळव्यांसाठी जे सांगितलंय ते. त्याच्यामध्ये सिंपल एक पाय वर उचलायचा आहे आणि टोस पॉइंटिंग टुवर्ड्स यू, अवे फ्रॉम यू, टुवर्ड्स यू, अवे फ्रॉम यू, टुवर्ड्स यू, अवे फ्रॉम यू. Okay, and then rotate clockwise, keeping your knees straight. Rotate clockwise and anti-clockwise. Down. Puna with left leg, toes pull towards you, away from you, towards you, away from you, clockwise and anti-clockwise. Done? तो हे झाले हेड टू टो सगळे पार्ट्स कव्हर, जे तुम्हाला फक्त लेवल 1+2 ला आहे. असे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 20 मार्कांसाठी कंपल्सरी क्वेश्चन. काय म्हणते? वॉर्मअप म्हणून करतो. येस, वॉर्मअप म्हणून. आता आपण जे रीड केलं ना, वॉर्मअप म्हणून करतात. जॉईंट जे आहेत त्यातनं एनर्जी चॅनल जर ब्लॉकेज असतील तर ते घालवण्यासाठी करतात. त्यानंतर आर्म जो वाढलेला आहे, जो साठलेला असतो, तो रिमूव्ह करण्यासाठी गुड म्हणजे छान आहेत. फक्त जरा त्यांची ना फ्रिक्वेन्सी फार स्ट्रॉंग आहे. याच्याहून जास्त ते जे धीरेंद्र ब्रह्मचारी आहेत ना, त्यांचे पण व्हिडिओज आहेत, त्यांचे बुक्स आहेत, व्हिडिओज नाही आहेत. त्यामध्ये तर ते असे अजून विगरसली करतात, करायचं आहे असं लिहिलंय त्यांनी. पण आताच्या याच्यात इतके आपले जॉईंट स्ट्रॉंग नाही आहेत इतके विगरसली करायला. मी जे नेक्स्टचं सांगितलं ना, ते ऍक्च्युली करायला गेलं ना तर हे असं सांगतात, असं. अरे बापरे. हा. सो इतकं विगरस प्रॉब्लेम देणार आपल्याला, कारण आपलं लाईफस्टाईल इतकं म्हणजे आपण गादीवर वगैरे झोपतो, त्याच्याने आपली नेक तशी ना वीक झालेली आहे. आपण ऍक्च्युली खाली जमिनीवर झोपलं पाहिजे. त्यामुळे आपण हे इतकं फास्ट नाही, पण यात आपण आपलं व्हेरिएशन काय टाकू शकतो, यू कॅन गो फॉर स्लो. स्लोनी पण आपल्याला इफेक्ट होणार आहे. ठीक आहे. सो ते आहेत थोडेसे चेंजेस, ते म्हणजे ऍक्सेप्टेबल आहे, सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केले, सगळे तसंच करतात. यांचा बुकचा पीडीएफ आहे माझ्याकडे, मी पाठवते. ओरिजिनल बुकचा पीडीएफ. ओके, जे सूक्ष्म व्यायामचा बुक आहे एक, म्हणजे ह्यांनी लिहिलेलं, धीरेंद्र स्वामींनी लिहिलेलं, किंवा युट्यूब वरती सर्च करा, सगळं आहे. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन किंवा इंदिरा गांधींना शिकवायचं त्याबद्दल काही सर्च करायचं असेल तर मस्त व्हिडिओ आहे अवेलेबल त्याच्यावरती. ओके, येस. आता गुरुवारी अॅनाटॉमी. हा, चालेल.